गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी। योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री। 9 10 कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओछे ओछे ओछे। आता माझ्याने एकही सूर्य नमस्कार मारला जाणार नाही। अरे बापरे, आला तुम्ही? नमस्कार। असे 100 नमस्कार मारायला सांगितलेस ना तरी चालतील, पण हे असे नमस्कार मी नाही मारणार। तू नाही मारलेत ना तर मी तुला मारीन। अगं तू बायको आहेस की जेलर? काय छळवाद मांडलायस मला? हे काय काय मिळवणार आहेस? मी आपल्या सोसायटीचं बेस्ट कपल ऑफ द इयरचं अवॉर्ड। अगं मग त्याच्यासाठी व्यायाम कशाला? कशाला म्हणजे जाऊन आधी स्वतःला आरशात बघ। बघतो ना, रोज बघतो आणि विचार करतो की इतक्या सुंदर स्त्रिया आणि बायका माझ्याकडे का बघतात? काय आहे काय माझ्यात एवढं? गैरसमज आहे तुझा तो। अरे त्या तुझ्याकडे बघून हसतात रे। कॉम्पिटिशन मध्ये जाऊन ना मला माझं हसू करून घ्यायचं नाहीये काय? अगं पण इतकं करायची काय गरज आहे? तुला माहितीये, जेव्हा आपण दोघं रस्त्याने निघतो तेव्हा वडीलधारी माणसं बाया बापड्या काय म्हणतात? तो बघा लक्ष्मी नारायणाचा जोडा चाललाय। जोडे मारतील लोक, जोडे। कॉम्पिटिशन मध्ये ना चांगलं नाही केलं तर। अगं पण मी आता खूप दमलोय ग, आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही। मी काय म्हणतो, तू मला असं काहीतरी सांग ना की जे मला पटापट करता येईल आणि ज्याचा माझ्या शरीराला खूप छान उपयोग होईल। असं म्हणतोयस? चल बघूया। मणक्यावरचा दाब कमी करण्यासाठी वक्र आसन। ह्यात पायामध्ये एका पावलाचे अंतर ठेवणे, दोन्ही पाय पॅरलल। श्वास घेताना हात हळूवारपणे खांद्यापर्यंत उचलणे व श्वास सोडताना उजवीकडे वळणे। श्वास घेता घेता पूर्व स्थितीत परत येणे, श्वास सोडताना डाव्या बाजूला वळणे। श्वास घेताना पूर्व स्थितीत परत येणे व श्वास सोडताना हात हळूवारपणे खाली आणणे। ह्याने मणक्यात जर कुठच्याही नसेवर दाब आला असेल तर तो दाब आल्हादपणे दूर होतो व पाठीचे विकार कमी होऊन दुःखही कमी होते। आई शपथ, काय मस्त आणि सोपं आहे ना हे। आता हे आणि असे अनेक प्रकार करून मी पण फिट आणि स्लिम होणार। मानसी, तुझा हा मानव आता गुड लुक्स घेऊनच स्वस्त बसणार। ये हुई ना बात। मानव, तू जर मला असाच सपोर्ट करत राहिला ना तर आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये कोणी चालू नाही शकत। बरोबर। आता आणखीन एक आता कुठल्या प्रयोगाला बळी पडायचंय? म्हणजे मी तुला बळी पाडते तर हे सगळं करायला? तसं नाही ग, रुसतेच कशाला? काय हुकूम आहे मेरी बायको? चल सांगते। अरे एक कॉम्पिटिशन मध्ये ना मस्त टास्क आहे। 10 मिनिटांमध्ये बायकोने रेसिपी करायची आणि नवऱ्याने ती खायची। मस्त आहे ना टास्क? काय मस्त टास्क आहे ग, म्हणजे नवऱ्याची वाट लावण्याचा पूर्ण बंदोबस्त केलाय त्या। म्हणजे अगं तुला साधा स्वयंपाक करता येत नाही, शेवटचा चहा कधी केलेलास तू आठवतं तुला? हा, चहाच्या नावावर एकतर मला कडू पाणी देतेस नाहीतर साखरेचा पाक प्यायला देतेस। काही टोमणे मारायची गरज नाही हा, होतात माणसांकडून चुका। चल आज मी ना मिसळ बनवली, तू मला खाऊन सांग कशी झाली। नको नको अगं नको बरं नको, कशी झाली सांग?
मस्त. पण याआधी मला कधी असं चांगलं चुंगलं खायला करून नाही घातलंस ते. आवडली ना मिसळ? मग रामू काकांची मिसळ फिक्स. हा म्हणजे तू चिटिंग करणार? हे बघ, तू चिटिंग करणार असशील ना तर मी तुझ्या बरोबर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाही. चिटिंग नाही करू तर काय करू? मला नाही येत काही बनवता. अगं पण म्हणून हा मार्ग निवडायचा का? हे बघ, आपण या स्पर्धेत अगदी प्रामाणिकपणे भाग घ्यायचा आणि राहिला प्रश्न नवीन रेसिपी बनवायचा. तर मग आपण शिकूया. आज एक छान नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवतेय, वांगी पोहे. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया. जाड पोहे घ्यायचेत आपल्याला. साधारण मध्यम आकाराचे वांगी चिरून, कांदा, मिरची, कढीपत्ता, सर्विंगसाठी कोथिंबीर, साखर, गोडा मसाला, मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट. मोहरी घालतोय थोडीशी. मोहरी तडतडल्यानंतर आपण आपली जास्तीची मोहरी घालून फोडणी करणार आहोत. मोहरी नंतर आपण टाकतोय आता हिंग, हळद, आता मिरचीचे तुकडे आपल्याला अगदी थोडे घालायचे, कारण तुम्ही साहित्यामध्ये बघितलं असेल ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट सुद्धा घालायचे, त्यामुळे मिरची अगदी थोडी घालायची. कढीपत्ता, कढीपत्ता छान तडतडतोय, त्याचा वास सुद्धा येतोय. ह्याच्यानंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये कांदा. कांदा जरा परतून घ्यायचा, फार परतायचा नाही, कारण ह्याच्यामध्ये वांगी घालून आपल्याला शिजवायचे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबरच तो कांदा शिजणार आहे. परत वांग्याच्या फोडी सुद्धा अगदी छोट्या करायच्या नाही, कारण ते वांग जर जास्त शिजलं तर मग विरघळून जाईल. त्यामुळे साधारण मध्यम आकाराच्या वांग्याच्या फोडी आपण ह्याच्यासाठी करून घेतोय. हे पाणी वांग आणि कांद्यावरती आपण ओतूया. थोडंसं घालायचं, कारण पोह्यांच्या बरोबरीने त्यात आता वांग आणि कांदा सुद्धा पडलेला आहे. आणि आता पुन्हा हे वांग आपल्याला चांगलं शिजू द्यायचंय. आता ह्याच पाण्यामध्ये, हे जेव्हा पाणी उकळायला लागलंय त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला घालणार आहोत. आणि गोडा मसाला छान अगदी बऱ्यापैकी घालायचा, थोडा वगैरे नाही. नंतर आता आपण त्याच्यामध्ये घालतोय लाल तिखट, थोडी मिरची, एक मिरचीचा स्वाद येण्यासाठी लाल तिखट. नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ. हे सगळे जिन्नस पाण्यामध्ये घातल्यामुळे ना, तिखट असेल, गोडा मसाला असेल, मीठ असेल, हे वांग्याला पण लागतात, म्हणजे वांग्याची सुद्धा चव येते आणि मग सगळ्याला सारखी चव येते. आणि आता घालतोय आपण साखर. साखर पाहिजेच बरं का, नाहीतर पोहे तुमचे उग्र लागणार. आता आपण ह्याच्यामध्ये पोहे घालूया. थोडे थोडे पोहे घालायचे आणि हलवत राहायचं, म्हणजे चांगले मिक्स होते. मी पोहे घातलेत आणि ते छान पाण्यामध्ये सगळे मिक्स झालेले आहेत. वांगी, पोहे, आपला गोडा मसाला, लाल तिखट, साखर या सगळ्यांनी मिळून असे छान खमंग पोहे. आणि आणखी गोडा मसाला घातल्यामुळे त्याचा सुंदर असा वास तुमच्या घरभर पसरणार आहे. आणि मग खरंच आज ही आपल्याला काय करते, काय आणून वाढते याची उत्सुकता घरामध्ये लोकांची तुमच्या वाढणार आहे. थोडं झाकण ठेवून आपण पोह्यांना एक वाफ येऊ देऊया.
कारण ह्याच्यामध्ये आपण कच्चे पोहे टाकलेले आहेत, त्यामुळे ते छान शिजायलाही पाहिजे, म्हणून आपण एक पोह्यांना वाफ देतोय. फार वेळ पण ठेवायचं नाही, कारण आधीच आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, तर ते थोडेसे मोकळे व्हायला पाहिजे. जर पाणी जास्त झालं तर मग पोह्यांचा गोळा होईल आणि वाढताना आणि खाताना सुद्धा जरा मजा येणार नाही ना. त्यामुळे हे परतून असे शिजवून छान मोकळे पोहे करून घ्यायचे आणि मग सगळ्यांना खायला बोलवायचं. आणि अर्थातच रोज पोहे म्हटल्यावर जेव्हा कपाळाला आठ्या चढतात तेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे करून खायला घालायचे. म्हणजे काय होतं, आपली पण रेसिपी पटकन, आपलं पण झटपट काम होणार आणि घरातले पण सगळे खुश होणार. कारण असं म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच जातो. त्यामुळे गृहिणीला हे भान आधी राखावं लागतं. आणि अर्थातच आपल्या प्रसन्नतेची आणि आपल्या हाताची चव आपण करत असणाऱ्या पदार्थात उतरत असते. त्यावेळेला असणाऱ्या आजूबाजूच्या ज्या वेव्ज आहेत, ज्या लहरी आहेत, त्या प्रत्येक पदार्थात जात असतात आणि आपल्या कुटुंबाचा दिवसभरांचा त्यांचा आनंद, त्यांची मनस्थिती ही सगळी आपल्या वागण्यावर, आपल्या करण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सकाळी नाश्ता करताना हे भान आपण राखलं पाहिजे. आपण प्रसन्न तर आपलं अख्खं घर प्रसन्न आणि आपल्या घराची प्रगती त्याच्यामध्येच आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, बोलता बोलता पटकन पोहे झाले सुद्धा. आता गॅस बंद करूया आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या या पोह्यांची प्लेटिंग करणार आहोत आपण. तेव्हा हे छान असे गरमागरम आगळे वेगळे पोहे आपण आता प्लेटमध्ये काढणार आहोत. मस्तपैकी डिश मध्ये काढून सर्व करूया. कांदे पोहे, बटाटे पोहे, त्याच्यावरती जर तुम्ही साजूक तूप घालून खाल्लं तर अतिशय छान लागतं. आणि परत मी सांगेन की कॅलरीजचा विचार करायचा नाही. उलट आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की रोज दिवसभरात 4 चमचे तरी साजूक तूप तुमच्या पोटात गेलं पाहिजे. तेव्हा पहिला चमचा आपला सकाळच्या नाश्त्यापासनं. एक साजूक तुपामुळे पोहे पचायलाही चांगले होतात. किंवा ह्याच्यावरती आता आपण छान कोथिंबीर घालणार आहोत. नारळ असेल तर नारळ खरवडून ह्याच्यावरती तुम्ही घाला आणि नारळ, कोथिंबीर असं घालून सुद्धा हे पोहे तुम्ही सर्व करू शकता. तेव्हा अशा तऱ्हेने आपले वांगी पोहे तयार आहेत. छान छान खा, रुचकर खा, चविष्ट खा आणि मजेत राहा. वा, काय मस्त बनवलं ना वांगी पोहा. किती फास्ट बनवलं. ए, मला जमेल का रे असं फास्ट बनवायला? का नाही जमणार, मी आहे ना, तुला पण जमेल. मंडळी, तुम्हालाही जमेल ना? मग लागा तयारीला. आम्ही आलोच एक छोटासा ब्रेक घेऊन. गुड मॉर्निंग सह्याद्री. मानव, आपण कॉम्पिटिशन मध्ये ना मस्त सेलिब्रिटी सारखं राहायचं. फुल ऑन फॅशन, Yes. एकदम स्टाईल मध्ये. बाकी कपलची ना हवा टाईट झाली पाहिजे. अगं पण नेमकं काय करायचंय? अरे म्हणजे तू एक मस्तपैकी ना भारीतला असा ब्लेझर घालायचा. हवं तर भाड्याने आणू. आणि मी ना मस्तपैकी रेड कार्पेटचा असा कॉस्ट्युम घालणार आहे. होऊ दे खर्च. तू आणि मी ना मस्तपैकी एकदम सेलिब्रिटी कपल वाटलं पाहिजे. मानसी, आपण सेलिब्रिटी कपल वाटण्यापेक्षा आपल्या वागणुकीतून तसं जाणवायला हवं. आपण या सेलिब्रिटी कपल्सच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो, पण त्यांची खरी ओळख होते जेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष भेटतो तेव्हा. अगं, विचारातूनच तर माणूस कळतो ना. आणि यांना भेटल्यावर तर ते खूपच जाणवतं. बघ तुला पुसतो आहे पश्चिमेचा खरंच म्हणजे ते इतकं छान वाटलं की सकाळी सकाळी इतके सुंदर सूर ऐकायला मिळाले. आणि मी नेहमी म्हणते की स्वर भारलं घर कसं असतं तर तुमचं, असं मला नेहमी वाटतं. पण मला सांगा की या सुरांसह ही सकाळची वेळ जी आहे ती तुमच्यासाठी कशी असते? खूप प्रसन्न असते. बहुतेक वेळेला मी रात्री वाचन वगैरे करून उशिरा झोपते, परंतु ज्या दिवशी लवकर झोपणं होतं त्या दिवशी पहाटे 5ला उठून शिवाजी पार्कच्या
फेऱ्या सुरू होतात, बरं. गच्चीवरच्या फेऱ्या सुरू होतात. बरं. त्यानंतर चहा वगैरे घेऊन घरी आल्यानंतर रियाजाला सुरुवात होते. आणि आमचा हा 5वा मजला आहे. बरं. समोर हिरवीगार झाडं दिसतात. हो. या खिडकीवरती पोपट येऊन बसलेले असतात. बरं. आणि वसंतात तर कोकिळही गात असते. अरे वा. त्यामुळे खूप इतकं आनंददायी वातावरण असतं. बरोबर आहे. म्हणजे इतकं सगळं वातावरण निसर्गाने सुद्धा तुम्हाला दिलंय, म्हणजे अगदी भर दादरमध्ये, शिवाजी पार्क मध्ये. आणि गायला इथे बसले, खिडक्या उघड्या केल्या की बघ तुला पुसतोचा आहे पश्चिमेचा गारवारा. पण हे नुसतं शब्दात नको, सुरात नाही येऊ दे. कारण आज जितकं तुमच्याकडनं ऐकू तितकं छान आहे. बघ तुला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारवारा, बघ तुला. वा. खूप असा छान. गार वारा येत असतो. मला वाटतं हे सगळं ना निसर्ग सुद्धा हे संगीत ऐकत असेल असं मला एक फार वाटतंय, कारण इतकं छान वातावरण इथे आहे. पण मला सांगा की घरात म्हणजे तुमच्या लहानपणी असं वातावरण तुमच्याकडे होतं का? लहानपणी तर सगळेच घरातले संगीत प्रेमी. अच्छा. बरं. वडिलांनाही जास्त नाट्यसंगीत आवडायचं. बरं. आईलाही उत्तम काव्याची जाण, संगीताची जाण. जरी ती शिकलेली नसली तरी तिला नृत्यकलेचीही आवड होती, आहे अजूनही. बरं. आणि माझी थोरली बहीण उषाताई जी चित्रकार आहे, जिने हे माझ्या गुरुजींचं पद्मश्री हृदयनाथजी मंगेशकरांचं चित्र काढलंय, किंवा हे माझं पोर्ट्रेट जे काढलेलं आहे. बरोबर. तर तिलाही संगीताची आवड केवळ नाही, ती उत्तम हार्मोनियम वाजवते. अच्छा. नंतर कथक आणि भरतनाट्यम मध्येही ती पारंगत आहे. बरं. उत्तम साहित्य लिहिते. मराठी विश्वकोशासाठी तिने सौंदर्यशास्त्रावरती अरे वा. लेखन केलेलं आहे. बरं. बरं. तर संपूर्ण कलेचंच वातावरण, आणि त्या वातावरणातच मी वाढले. आई मला पहाटे 5-5:30ला उठवायची. अच्छा. आणि तानपुऱ्यावरती या रियाज करायला बसवायची. पण ह्या तानपुऱ्याचा इतका सुंदर नाद ऐकल्यानंतर मला 5च मिनिटात झोप लागायची तानपुऱ्यावरती. बरं. असं माझा छान रियाज चालायचा. नाही, हे झालं छान रियाज असा वेगळ्या अंगाने. पण खऱ्या रियाजाला केव्हा सुरुवात झाली? म्हणजे तेव्हाचा सकाळचा दिवस तुमचा सुरू व्हायचा आणि त्यानंतर तुम्ही म्हणता तसं रियाजाला बसायचात, पण खरी सुरुवात ज्याला म्हणता येईल की आपण या क्षेत्रात आता करिअर करणार, जेव्हा पंडित जसराजींकडे, संगीत मातंड पंडित जसराजींकडे गाणं शिकायला सुरुवात केली, त्यावेळेला मात्र हळूहळू रियाजालाही सुरुवात केली. शाळेत असताना, बालमोहनमध्ये असताना थोडंफार शास्त्रीय संगीताला सुरुवात झाली होती, नोटेशन म्हणजे काय वगैरे. बरोबर. आणि मग त्यावेळेला काही स्पर्धा किंवा असं काही होतं का? म्हणजे आता तर सगळं स्पर्धांचं युग आहे, त्यावेळेला कसं? सारस्वतवाणीतल्या पहिल्या स्पर्धेत मी सजना कादरीला परदेस गायले. आणि 15-20 मुला-मुलींनी भाग घेतला होता. त्यात सगळ्यात शेवटचा नंबर माझा होता. बरं. आणि मी इतकी वाट बघून बघून कंटाळले होते. माझा नंबर शेवटचा त्यांनी का ठेवलाय हे मला कळलं नव्हतं त्यावेळेला. आणि मला रिहर्सल करत असताना ते वादकांनी विचारलं, भेंडेंनी वगैरे, की कुठला ताल आहे. म्हटलं कुठलाही घ्या. विचारलं कुठला सूर तुझा? हा, कुठलाही घ्या असं मी बिंदास सांगितलं. त्यामुळे काहीच माहिती नसल्यामुळे अज्ञानात सुख होतं. पण जे काही ओरिजिनल होतं त्या तालासुरात गाऊन मी पहिलं बक्षीस त्या दिवशी मिळवलं. त्यानंतर 1980 साली शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि उपशास्त्रीय संगीतामध्ये पहिली 25 बक्षिसं ऑल ओव्हर इंडिया कॉलेजमधनंही मला पाठवलं होतं. दिल्ली रॅन्डेवू IIT मध्येही 25 बक्षिसं पहिली मिळाली. आणि त्यानंतर थांबवलं. आईने सांगितलं आता इथे पुरे, आता आपण वेगळ्या स्पर्धेला आपण सुरुवात करूया. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे,
उलटून रात्र गेली मिटली चुकून डोळे मिटली 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 चुकून डोळे हरवून रात्र गेली किंवा तरी पहाटे. वा, काय मस्त व्यक्तिमत्व आहे ना, म्हणजेच कलाकार आहेत. अरे आपल्याकडे असणारी कला इतरांना शिकवून आज विद्यार्थी घडवतायत. एक प्रकारचे समाजकार्यच आहे. हो ना. करावं तितकं कौतुक नाही यांचं, थोडंच आहे. मी जरा याचं कौतुक करते, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मानव, आपण या कॉम्पिटिशन मध्ये जिंकू का हरू मला माहित नाही, पण आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. दॅट्स द स्पिरिट मानसी. आणि आपण या सकारात्मक विचाराने स्पर्धेत उतरलो ना तर आपण नक्कीच जिंकू. आता वेळ झाली आहे सुविचाराची. यश यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, इच्छित ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. मंडळी, यश आणि सुख हे दोघही एकमेकांच्या हातात हात घालून येतात. आपल्याला हवंय ते मिळणं म्हणजे झालं यश, आणि जे मिळालंय त्यात गोड वाटणं म्हणजे झालं सुख. अशाच सुंदर सुंदर विचारासोबत पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7:30 वाजता. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहोत. चला मग, गुड मॉर्निंग सह्याद्री.